दिवसाची सुरुवात बरोबर आपण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेचं वर्णन बऱ्याच ठिकाणी वाचतो किंवा बऱ्याच ठिकाणी ऐकतो आपण. त्या ठिकाणी हिटलरच्या नेतृत्वाखाली त्याच्या सैन्याने धुमाकूळ घातला होता. हिटलरला असं वाटत होतं की मी जग जिंकणार आहे. अनेक ज्यू लोकांचा त्याने नाश केला आणि तो आपल्या सैन्यांना पुढे जाण्यासाठी सांगत होता. त्या जसे जसे ते सैनिक जिंकत होते तसा तसा त्यांच्या स्वतःच्या शक्तीवर त्यांचा विश्वास वाढत चालला. त्यांना गर्व वाटायला लागला की आमच्या शक्तीपुढे दुसरं कोणी टिकू शकत नाही. आणि हिटलरला सुद्धा वाटत होतं की माझी बुद्धी आहे त्याप्रमाणे मी त्याच्या युक्तीशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. आणि परंतु त्या सैन्यांचा जो पोकळ अभिमान होता किंवा तो गर्व होता तो रशियाच्या ठिकाणी जात असताना तो निघून गेला. कारण त्या बर्फामध्ये आणि त्या थंडीमध्ये त्यांना माघार घ्यावी लागली. परत आल्यानंतर हिटलरसुद्धा तळघरामध्ये लपून बसला आणि शेवटी त्यांनी जे प्लॅनिंग केलं होतं त्याच्याप्रमाणे काहीही झालं नाही. शेवटी त्याला असं वाटलं की तो चारी बाजूने आता घेरला गेलेला आहे आणि मग त्याने आत्महत्या केली. बऱ्याच वेळेस मनुष्य स्वतःच्या शक्तीवर अवलंबून असतो. स्वतःच्या शक्तीचा तो अभिमान करत असतो. स्वतःच्या शक्तीवर त्याला असा विश्वास असतो की मी काहीही करू शकतो. आणि ह्या गर्वामुळे तो देवाला विसरतो. आणि ज्यावेळेस तो देवाला विसरतो त्यावेळेस एका ठराविक मर्यादेपर्यंत तो जाऊ शकतो. त्यानंतर तो पुढे जात नाही. त्याला देवाचीच गरज भासते. आपल्याला पुष्कळ वेळा आपण मागील मनात जी आपली शक्ती असते ती अपुरी पडते. मग आपण देवाकडे वळतो. मानवाने देवावर अवलंबून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. देवाला असं वाटतं की मानवाने त्याच्या स्वतःच्या शक्तीवर नाही तर देवाच्या शक्तीवर अवलंबून राहावं. आम्हाला बऱ्याच वेळेस असं वाटतं की आमची शक्ती कमी झालेली आहे. आमचं जे साधन आहेत बुद्धी आहे हे कमी झालेलं आहे. परंतु लक्षात ठेवा की अशा वेळेस देवाकडे वळा. देव तुम्हाला सहाय्य करतो. बऱ्याच वेळेस अशी देवाचीच इच्छा असते की मानवाने माझ्याकडे वळावं. आपल्या शक्तीवर नव्हे तर देवाच्या शक्तीवर अवलंबून राहा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. यशाया ह्याचा 41वा अध्याय 10वं वचन. आयझाया चॅप्टर 41 and verse 10. तू भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.